नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आदरणीय पंतप्रधान महोदय, जंतर मंतरवर अनेक डॉक्टरही आंदोलन करत आहेत. तर सर्वांचं असं म्हणणं आहे की त्या अकार्यक्षम शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. संजय राऊत यांची ट्विट करून मोदींवर टीका. वांगचुक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतले, पण मध्यरात्री उपोषण सोडायला नको होतं. जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देश आनंदी झाला असता. संजय राऊत यांचं वक्तव्य. आंदोलनात एका मुलीशी जे गैरवर्तन झालंय ते मनाला वेदना देणारं आहे. लाडकी बहीण बोलून मुलींना जी वागणूक दिली गेली आहे ती योग्य नाहीये. वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. तिरंगा मोर्चात पवार फडणवीसांना बोलवण्याच्या टीकेवर भाजप आमदार परिणय फुकेंची राज ठाकरेंवर टीका. ठाकरे आपले आमदार आणि खासदार सांभाळू शकत नाहीत. परिणय फुकेंचं वक्तव्य. विधान भवन मोर्चासाठी निघालेल्या तरुणांना आनंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना. मोबाईल हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. ज्या पक्षांना प्लॅटफॉर्म नाहीयेत ते पक्ष या आंदोलनाच्या निमित्तानं संधी साधून घेत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणाईचा आवाज दडपण्याचे प्रयत्न योग्य नाहीयेत. ही दडपशाही सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवार यांचं वक्तव्य. मी सोनमजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येबाबत डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करावे. नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 2 दिवसात 384 अर्जाची विक्री, 31 नामांकन दाखल. उद्धव ठाकरे यांचा आणि राज ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या आडून गोळी मारण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. नाशिकमधील गंगापूर धरणातून 14,407 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीच्या पूर पातळीत वाढ. गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ, त्यामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पुन्हा वाढ होणार. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. पुणे जिल्ह्यातील राजगड वेल्ह्यात मुसळधार पाऊस. ओढ्याच्या पाण्याने जमीन वाहून गेल्यानं अनेक दुकानाला तडे. कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण प्रकरणाची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी. 27 ऑगस्ट पर्यंत पुढील सुनावणी होणार. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील कोंडवळ धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय. पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील पर्यटकांची मोठ्या संख्येने धबधब्याला भेट. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सराफ दुकान फोडून 19,24,000चा ऐवज लंपास. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पवना धरण 95% भरलं. आजपासून पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्यामुळे मुंबई महापालिकेतील कॅन्टीन सील. FDA कडून 15 दिवसांसाठी परवाना रद्द. ओला उबर सारख्या ॲप सेवांना सहकार क्षेत्रातून पर्याय म्हणून भारत टॅक्सी सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित. मावळ तालुक्यातील आडले खुर्द येथील घोटकुलेवाडी शाळेत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार न करता परिसरात फरशी बसवण्यात आल्याचा पालकांचा आरोप. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.